नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलर्ट्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो बघणार आहोत कारागृह विभागातील जी भरती प्रक्रिया सुरू झाली होती, याचे जे ऑनलाईन फॉर्म आहेत ते सुरू झाले होते आणि याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे ती आजची होती, म्हणजे 21 जानेवारीची लास्ट डेट होती। परंतु मित्रांनो या डेटमध्ये मुदतवाढ देण्यात आली आहे आणि ही जी मुदतवाढ आहे ही 25 तारखेपर्यंत आहे। म्हणजेच मित्रांनो कारागृह विभागातील ज्या लिपिक वरिष्ठ लिपिक ज्या पदांसाठी जी पदभरती होणार आहे, तर मित्रांनो याच्यासाठी आपण अर्ज करण्याची तारीख जी आहे ती 25 जानेवारी आहे। तर मित्रांनो 25 जानेवारीपर्यंत आपण अर्ज करू शकता ऑनलाईन पद्धतीने। आणि या पदभरतीमध्ये मित्रांनो पहा, या ठिकाणी लिपिक पदे आहेत। लिपिक या पदासाठी एकूणच ज्या जागा आहेत ते 125 जागा दिलेल्या आहेत आणि याच्यासाठी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं झालं तर शैक्षणिक अर्हता आहे आणि ती म्हणजे कोणत्याही शाखेतील फक्त पदवी सांगितली आहे। तर मित्रांनो ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते अर्ज करू शकतात। तसेच वरिष्ठ लिपिक याची 31 पदे रिक्त आहेत आणि याच्यासाठी सुद्धा कोणत्याही शाखेतील पदवी सांगितली आहे। म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन आपलं झाले असेल कोणत्याही BA BCom BSc BTech वगैरे, तर कुठून कोणतेही असेल पदवी तरी सुद्धा आपण अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा लघुलेखक पद आहे, याच्यासाठी 10वी उत्तीर्ण सांगितलं आहे आणि टाईप रायटिंग जी आहे ती मराठी इंग्रजी जी आपली 40 लागेल। त्यानंतर शॉर्ट हँडचा जो स्पीड आहे तो 100 प्रति शब्द मिनिट असं सांगितलं आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा शिक्षक, शिवणकाम निर्देशक, सुतार हे सर्व ITI वरून पदे आहेत। तसेच शिक्षक हे आपण या ठिकाणी पहा DED वगैरे असेल तरीसुद्धा आपण अर्ज करू शकता। याच्यासाठी जागासुद्धा 12 आहेत आणि ITI वरून सुद्धा शिवणकाम, सुतारकाम वगैरे, बेकरी निद्रस्थानकार, विणकाम वगैरे अशी पदे आहेत। ITI वरून सुद्धा आपण अर्ज करू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा शारीरिक कवायत निर्देशक, शिक्षक वगैरे त्यांचंसुद्धा आहेत। त्याच्यासाठी DTP चा जो कोर्स असतो तो त्याच्यामध्ये आपल्याला पदवीचं सर्टिफिकेट लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी पहा आपली जी परीक्षेचे स्वरूप वगैरे आणि वयोमर्यादा काय असणार आहे, तर या ठिकाणी पहा आपल्याला वयाची अट जी आहे ती 1 जानेवारी 2024 पर्यंत ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्ष सांगितले आहे। तसेच ज्या रिझर्व्ह कॅटेगरी येतात त्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंत सवलत देण्यात आली आहे। त्यानंतर मित्रांनो या पदभरतीची जे परीक्षा आहे त्या परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे, तर या ठिकाणी पहा परीक्षेचे स्वरूप मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित या जे 4 विषय आहेत, या 4 विषयांवरती आपल्याला एकूणच 200 गुणांचे 100 प्रश्न येणार आहेत। तर मित्रांनो वरिष्ठ लिपिक आणि लिपिक या पदासाठी 200 गुणांची परीक्षा होणार आहे आणि बाकीची जी पदे आहेत तर या सर्व पदांसाठी एकूणच 120 गुणांसाठी 60 प्रश्न विचारण्यात येणार आहे आणि परीक्षेचा वेळ जो आहे तो एकूणच 80 मिनिटाचा राहील। तसेच जी बाकीची आहेत पदे व्यावसायिक चाचणी तर याच्यासाठी 40 मिनिटाचा राहील। तर मित्रांनो या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर जॉब अलर्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलला आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल आपल्याला तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।